गणपती बाप्पा वरची मळेवाडचा आम्ही घरचे गणपती आणायला चाललेलो आहोत। आता आम्ही गणपतीच्या शाळेत जातो। हा, पुढे बी गणपती शाळेमध्ये भेटूया। गणपती बाप्पा मोरया। बघा एक एक गणपती घरी चाललेले आहेत। प्रत्येक जण आपापला गणपती घेऊन चाललेले आहेत। हे आमचं कुलदेवतेचं मंदिर आहे, वेतोबाचं मंदिर आहे। त्याचं दर्शन घ्यायला चाललो आहे। हे आमचं वरची माळेवाडीमधील श्रीदेवी वेतोबाचं मंदिर आहे। हे आमचं कुलदैवत आहे। याचं मनोमन दर्शन घेऊन गणपती आणायला गणपतीच्या शाळेत निघालो। इकडे गणपती बोलत आपल्या वाडीतले या इकडे आता गणपती आणायला आलो आहे। आमच्या वाडीतील जास्तीत जास्त गणपती इथे बनवले जातात आणि हे सर्व गणपती मातीचे आहेत। प्लास्टर पॅरिसचे गणपती काही ठिकाणी बनवले जातात, पण ते ह्या ठिकाणी नाही, फक्त इथे मातीचेच गणपती बनवले जातात। आमचा गणपती सुद्धा मातीचाच असतो। घरी गणपतीला हे तळ द्यावी लागते, आपल्या कोकणाची पद्धत आहे। गावातले गणपती आदल्या दिवशी आणले जातात। काही ठिकाणी डेकोरेशन करायचं असतं, त्यामुळे गणपती आदल्या दिवशी आणले जातात। आणि आता आपण ह्या घरामध्ये आमचा गणपती आणण्यासाठी जाणार आहोत। बघूया कसा गणपती बनवलाय तो। गणपती घेऊन चालले आहेत। गणपती घराकडे येताच त्याची पूजा करून त्याला घरात आत घेतलं जातं। मातीचा गणपती असल्यामुळे तो जरा वजनदारच असतो, त्यामुळेच त्याला उचलण्यासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागते। अशा प्रकारे आम्ही आमचा गणपती घरामध्ये आणला। आमच्याकडे गणपतीच्या शेजारीच गौरीचा फोटो लावला जातो आणि त्या गौरीची सुद्धा त्यावेळेस पूजा केली जाते। म्हणून आमची आई आता गौरीचा फोटो तिला मंगळसूत्र लावते आहे आणि तो तयार करते आहे। जिथे आम्ही गणपती बसवतो त्या गणपतीच्या वरती छत असतं। त्या छतावर हे सगळं बांधलं जातं। त्यात आंब्याचे टाळ आणि इतर काही गोष्टी असतात। त्याला माटी म्हणतात आणि ती माटी म्हणजे काय ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। आणि त्या मातीची तयारी आमचे दादा करतायत। अशा प्रकारे आमचं हे गणपतीचं मखर झालेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी मिळून हे गणपतीचं मखर तयार केलेलं आहे। आणि आता हे हो किती 2 दिवस। आणि हे इथे वरती जे दिसतंय हे ह्याला माटी म्हणतात। आणि ही माती आता सजवायची आहे।
देवाचं मखर सजवलेलं आहे आणि आता माटी सजवायची आहे. हे बघा, हे छोटे उस्ताद पण आलेले आहेत. हा, आणि आता इथे लावलेले हे जे काही सगळं मांडून ठेवलेलं आहे हे त्या मातीवरती आपण लावणार आहोत. चला मग लावूया. हा, आमची आई आता त्या वरती मातीची आहे ही माती, ह्या मातीला काय काय वस्तू लागणार ते इथे मांडून ठेवलेले आहेत आणि ते आता सांगेल. सुपारी, कवंडाळ, कांगले, आणि तवसा म्हणजे काकडी, ते तिकडे हे ह्याची पानं, हा नारळ पण वर बांधणार. ही बघा मित्रांनो, आता ही माती म्हणजे एक प्रकारचा एक छतच आहे, पण ते आता रिकामी आहे. पण ते आपण ह्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तूने ते आपण सजवणार आहोत. तर चला आपण आता सजूया. हा जुना जो नारळ आहे हा काढणार, हा गेल्या वर्षीचा आहे आणि हा आपण साईडला ठेवणार. आणि हा जो नवीन आहे तो नवीन नारळ आपण आता इथे लावणार आहोत. टाळ लावायला चालू करूया. हे बघा, हे टाळ, हे आंब्याचे टाळ आहेत आणि हे टाळ असे एकत्र बांधून ते इथे लावले जातात. आपल्या कोकणामध्ये काकडी पण लावली जाते, इथे लावली. हे पडतात म्हणून साईडला लावलं जातं. समोर लाव, दिसली पाहिजे. समोर लाव, इथे लाव, पुढे लावा आणि ती दिसली पाहिजे. आंब्याचे टाळ कसे दिसतातच, ते दिसली पाहिजे. ही मेन हे कांगले म्हणतात त्याला. मराठीत काय म्हणतात, मालवणीमध्ये कांगले म्हणतात. पुढे लावा ना, असं सर दिसायला पाहिजे, दिसायला पाहिजे. चला हरणा जागा सुटली. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी घरातील मंडळींनी एकत्र होऊन हे गणपतीचं सुंदर असं मखर तयार केलं. माती सजवली, त्याच्या आजूबाजूला फुलांची आरास केली आणि सुंदर असं एक मखर तयार केलं. आता फक्त त्या मखरात गणपतीला विराजमान करायचं राहिलेलं आहे. ते आता आम्ही आता त्याला विराजमान करणार आहोत. बोला ना. सकाळपासूनच जेवणाची तयारी चालू आहे आणि या जेवणामध्ये पहिल्या दिवशी जेवणामध्ये आपल्याकडे 5 भाज्यांचा प्रकार केला जातो. 5 भाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या 5 भाज्या असतात. गणपतीचे आवडते मोदकही तयार केले जात आहेत. आता गणपतीची पूजा करायची आहे, प्राण प्रतिष्ठापना करायची आहे, म्हणून सगळं साहित्य, त्याच्या पूजेला लागणारं जे काय साहित्य आहे ते सगळं इथे मांडून ठेवलेलं आहे. आणि आमच्या कोकणात ब्राह्मणाकर्वेच पूजा केली जाते पहिल्या दिवशीची. क्वचित प्रसंगीच आम्ही वैयक्तिक पूजा करतो, नाहीतर आमच्या कोकणात सगळ्यांच्या घरी हे जे ब्राह्मण आहेत हे ब्राह्मण जाऊन पूजा करून घेतात. ओम नारायण ओम माधवाय ओम गोविंदाय ओम
येशू सर्वदा भोवती पाणी करू सिद्धिविनायक सिद्धो महेश्वरा गणपतीची पूजा झाल्यावर गणपतीचे आवडते असे मोदक त्याला नैवेद्य म्हणून ठेवले. एकदा का गणपतीची पूजा झाली की घरातले सर्व लहान थोर गणपतीची पूजा करतात. त्याचप्रमाणे महिलांचा आदल्या दिवशी हरताळकेचा उपवास असतो. तो गणपतीला फूल वाहूनच मग ते सोडतात. ह्या गणपतीच्या 5 दिवसात घर अगदी आनंदमय झालेलं असतं. मुंबईचे चाकरमाने मुलं बाळ आपापल्या घरी आलेले असतात आणि घर कसं एकदम फुलून गेलेलं असतं. गणपती घरात असतो त्यावेळी कसलं टेन्शन नसतं, मनावर दडपण नसतं. तो वेळ फक्त आपण भजन कीर्तनात आणि आपापल्या माणसात वेळ घालवत असतो. गणपतीला नैवेद्य दाखवला जातोय म्हणजेच हा प्रसाद आहे. हा प्रसाद सर्वजण एकत्र बसून हा ग्रहण केला जातो. त्यात 5 प्रकारच्या भाज्या, भात, वरण आणि असा सगळा पंचपक्वान्नाचा बेत असतो. त्यात मोदकही असतात. सेवा केली जाते. माझ्याकडून जे काय असेल तो त्याच्या पायाखाली घालून सगळ्या कुटुंबात तुझ्या मागे काय लागणार तुझ्या पायाखाली घालून तू असलं सगळ्या कामाच्या सगळ्याची हे कर. या गणपतीच्या 5 दिवसात गावातील महिलांना स्वतःसाठी वेळ देणं तसं क्वचितच आहे. कारण सकाळी नैवेद्य झाल्याच्या नंतर लगेचच संध्याकाळी येणाऱ्या भजनकारांना प्रसाद दिला जातो. त्या प्रसादासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. त्यात लाडू, करंजा, वेगवेगळ्या प्रकारचे असे पदार्थ तयार केले जातात आणि तेच पदार्थ तयार करण्याची लगबग इथे दिसते आहे. गणपती 1.5 दिवस असो, 5 दिवस असो किंवा 10 दिवस असो, प्रत्येक दिवशी गणपतीला नैवेद्य दाखवला जातो आणि तो वेगवेगळ्या प्रकारचा असतो. वेगवेगळ्या प्रकारचे गोडाचे पदार्थ तयार केले जातात आणि गणपतीच्या नैवेद्यासाठी आज आमची आई
गोडे घावणे तयार करत आहे. सध्या कोकणात भजनाला भरपूर मजा असते, कारण प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी नवीन नवीन डिशेस मिळतात. त्यामुळे आता पारंपरिक जो प्रसाद होता भजन झाल्यावर दिला जातो तो आता मागे पडलाय.
आता प्रत्येकाच्या घरी नवीन मुंबईतून जे लोक येतात ती काही ना काही नवीन नवीन पदार्थ देण्यासाठी एकदम आपली तत्परता दाखवत असतात. कोणाकडे वडेपाव असतात, कोणाकडे मिरची पाव, कोणी चायनीज. आता तर चायनीजचे प्रकारही त्या भजन झाल्याच्या नंतर लगेच लोकांना दिले जातात. ज्या दिवशी गणपतीचं विसर्जन असतं त्या दिवशी घरात मोठा जेवणाचा बेत आखला जातो. आणि त्या जेवणाला कोकणात म्हामणे असं म्हणतात. आणि ह्या म्हामण्याला गावातील प्रत्येकाला बोलवलं जातं जेवणासाठी. पण प्रत्येकाच्याच घरी गणपती असल्यामुळे काही ठराविक लोकच जेवणासाठी येतात. आणि या जेवणासाठी मानकरी म्हणून एक पाचकार बोलवला जातो. त्याच्या कपाळी गंध लावून त्याला पाणी दिलं जातं आणि जेवण सुरू करतो. त्यावेळीच मग घरातील सर्वजण आपापलं जेवण करायला सुरुवात करतात. ही सुद्धा एक गावातील कोकणातील आमच्या परंपरा आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी घरासमोर पाटाच्या आकाराची रांगोळी काढून त्याच्या बाजूला एक पेटती समई ठेवली जाते आणि त्या रांगोळीमध्ये गणपतीला आणून ठेवलं जातं. गणपती विसर्जनाच्या वेळी गणपतीबरोबर हे काही टाळ त्याच्याबरोबर नदीत विसर्जित केले जातात. गणपती बाप्पा बाबू तेच काय रे. आज गणपती विसर्जनाची तयारी चालू आहे. गणपती बाहेर घेतलेला आहे आम्ही आणि आता गणपती विसर्जनाची तयारी चालू आहे. दादा ये रे बाय का बरोबर उभे राहू. चला रे चल 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 एक घेऊन मी असं चल माझी पण ठेवणार मी टाकाच्या मध्ये नको मागे चल ये लांब जाऊ नको ते बरोबर राहा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. जण झालं उतरू राहिलो समजा. येऊन दे काय नाही चप्पल आता ऐकू नाही तर काय बरेचसे गणपती
इकडे आम्ही सर्व गणपतीचा जो प्रसाद आहे तो इथे एकत्र केला जातो. ते ह्या प्रसादाचं सगळीकडे एकत्र करून मग तो प्रसाद इकडच्या सगळ्या भाविकांना दिला जातो. सर्व प्रसाद आपापल्या घरातून प्रत्येक गणपतीतून प्रसाद इथे आणला जातो आणि तो इथे दिला जातो. ह्या ठिकाणी एका ठिकाणी हा प्रसाद फोड करून मग हा प्रसाद सर्व भाविकांना दिला जातो. नदीवर मुलांची मजा मस्ती चालू आहे. गणपतीचं विसर्जन या नदीत होणार आहे तरी सर्व मुलांची मजा मस्ती इथे चालू आहे. सर्व मुलं याच्यात
आपण सगळ्यांनी आज आम्ही 5 दिवसाच्या गणपतीचं मोठ्या भक्तिभावात विसर्जन केलेलं आहे. त्याला पुढच्या वर्षी लवकर यावं या अटीवर आपण त्याला विसर्जन केलेलं आहे. तर पुन्हा एकदा म्हणूया गणपती बाप्पा लवकर या.